शेगावात 6 महिन्यापासून पाणी पुरवठा ठप्प, मनसेचा आंदोलनाचा इशारा। शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील द्वारकाधीश नगर येथे गेल्या 6 महिन्यापासून पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी मुख्याधिकारी नगर परिषद शेगाव यांना तीव्र निवेदन देण्यात आले। यापूर्वी 16 एप्रिल रोजी या संदर्भात तोंडी तक्रार करण्यात आली होती। त्यानंतर संबंधित सुपरवायझर व अभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली होती। यावेळी उद्याच जेसीबी लावून काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते। मात्र 5 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। उलट फोनवर विचारणा केल्यास जेसीबी ऑपरेटर उपलब्ध नाही, तसेच टेस्टिंगसाठी पाणी उपलब्ध नाही अशी कारणे देऊन टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी मनसे शेगाव तालुका अध्यक्ष नितेश भावरकर, शहर उपाध्यक्ष विनोद पुंडकर, सोपान बघेवार, सचिन नागे, समाधान शेगोकार, देवा चिमणकर, किरण शेगोकार, गजानन फासे यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत तात्काळ पाणी पुरवठा सुरू करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे। तसेच उद्भवणाऱ्या परिस्थितीत सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी नमूद केले। युवा क्रांती न्यूज शेगाव। जय महाराष्ट्र। तर प्रश्न असा आहे की आता सध्याच्या परिस्थितीत हा जोराचा उन्हाळा सुरू आहे आणि संपूर्ण शेगाव नगरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो उभा राहिलेला आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न। आणि सगळ्या जनहितात आता ही समस्या एवढी जोरात सुरू आहे की संपूर्ण शेगाव नगरीत वारीची पाईपलाईन तर झालेली आहे, पण नळाला पाणीच येत नाही। असाच एक प्रश्न घेऊन आम्ही द्वारकाधीश नगर, गौरखेड रोड, शेगाव इथे अ आणि ब असे 2 भाग आहेत। तर अ भागामध्ये पाणी येतो, पण ब भागामध्ये गेल्या 6 महिन्यापासून पाण्याचा एक थेंबही नळाला आलेला नाही। या उन्हाच्या तडाख्यामुळे काय झालेलं आहे की जे बोरिंग्स होत्या त्यासुद्धा आटलेल्या आहेत आणि जनहिताला एकही थेंब पाण्याचा मिळत नाही। पूर्वी पावसाळ्याच्या दिवसामध्ये 15 मिनिट 20 मिनिट तरी नळाला पाणी यायचं, आता तर गेल्या 1.5 महिन्यापासून साधी हवासुद्धा त्या पाण्याला येत नाही आहे। आणि असा प्रश्न आज आम्ही या ठिकाणी नगर परिषद शेगावला आमच्या निवेदनामार्फत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत इथे सादर केलेला आहे। आणि आम्हाला दिगोळे साहेबांनी आश्वासन दिलेले आहे की येत्या 3 दिवसात तुमचा हा प्रश्न आम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करून देऊ। जर आमचा हा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन उभारू व जोपर्यंत हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं सक्रिय राहील। जय महाराष्ट्र।